श्रीदेवी वरद स्तोत्र. ओम श्री दुर्गादेवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरणे त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर महात्मे संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासी नमन ग्रंथरचना आरंभली. मूळ प्रकृती विश्ववासिनी एकच असुनी बहुरूपांनी. येई धावुनी कुलस्वामिनी महिमा तिचा वर्णितो. नैमिषारण्य एकेकाळी ऋषींनी सुतास विनंती केली. म्हणाले व्हावया शक्तिशाली आम्ही काय करावे. सत्ता सूत सुख संपत्ती काय केल्याने प्राप्त होते. कुमारिकांना सौभाग्य प्राप्ती कोणत्या व्रते होईल. कुणाची भक्ती करावी कोणती देवता पूजावी ती सर्व माहिती सांगावी कृपा करुनी आम्हाला. सूत म्हणे ऋषींना तुमचे प्रश्न असती नाना परी एकची उत्तर तयाना. शरण जावे देवीला घेऊनी अनेक अवतार देवी देते भक्तांना आधार. दुष्टांचा करी संहार निर्भय भक्ता ठेविते. त्या देवीला अनन्य भावे नित्य नेमे शरण जावे. तिलाच गारणे सांगावे आणि मागावे वरदान. ती आहे आदिशक्ती सत्ता तिची ब्रह्मांडावरती. जे जे कोणी उपासना करीती त्याचे होते कल्याण. देवा निराकार निर्गुणी तिचा वास असे त्रिभुवनी. प्रसिद्ध महिषासुरमर्दिनी वरददायिनी प्रत्यक्ष. ऋषींची इच्छा जाणून सुत करी कथा कथन. देवी व्रत विधी संपूर्ण वर्णिता झाला सर्वही. ऐकावी ती पुण्यकथा स्वस्थ ठेवूनी आपुल्या चित्ता. मिलिंद माधव सांगावे आता सर्वासाठी संक्षेप. एकदारंभ नावाच्या दानवाने तपश्चर्येच्या योगाने वर मिळविला प्रयासाने. अग्निदेवाकडून प्राप्त होता तो वर. रंभ चालला भराभर वाटेत एक महिषावर प्रेमशक्त झाला तो. तोच एका रेड्याने रंभास मारिले शिंग्याने. मर्मावरी आघाताने गतप्राण झाला तो. त्याच्या चिंतेत महिषाने उडी घेतली घाईने. चितेतून वरवेगाने आला एक महाबळी. नावतयाचे महिषासुर त्याचे अंगी सामर्थ्य फार. दिप्पाड दणकत शरीर सहस्त्र हत्तीचे बळतया. बोलून चालून तो असुर देवदेवतांना छळी फार. सत्ता गाजवी सर्वावर उन्मत्त उद्दट्ट झाला तो. मोठे मोठे देवादिदेव आले वेगवेगळे त्याच्याशी लढले परंतु पराभूत झाले आणि गेले स्वधामा. महिषासुराशी लढताना कोणाची मात्रा चालेना. युद्धात तो सर्वांना पिटाळून लावितसे. मग पुढे काय झाले इंद्रादी देव एकत्र जमले. ब्रह्मा महेशास गेले श्री विष्णूच्या वैकुंठी. झाला प्रकार केला कथन महिषासुराचे केले वर्णन. म्हणाले तयाला दारुण शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा सर्व देवदेवताप्रती सांगेत झाले वैकुंठपती. अहो त्या महिषासुरापुढती माझेही काही चालेना. त्याच्याशी युद्ध करताना रूपे पालटी क्षणात नाना. शास्त्राघात चुकविताना क्षणी अदृश्य होत असे. म्हणून आपण असे करूया आदिशक्तीला शरण जाऊया. तिला सर्वांचे तेज देऊया आणि नाना आयुधे. सर्वांना ते पसंत पडले. सर्व देवांचे तेज एकवटले. तेव्हा दैदिप्यमान रूप प्रगटले. तीच भगवती महामाया. हाती शंखचक्र धनुष्यबाण त्रिशूळ. शक्ती शतग्नी वज्रघंटा कमळ. दंडकमंडलू फरश तलवार ढाल. कवचपान पात्र महागदा. वास्तविकची निराकार तिने घेतला अवतार. दुर्जनांचा कराया संहार कैवार घेऊनी भक्तांचा. देव तिला गेले शरण नम्रभावे केले नमन. आणि सर्वही गेले कथन दुःख आपुले तिच लागी. म्हणाले आदी जननी असुरमातेला भ्याली धरणी. क्रूर हत्याकांडाची कहाणी कोणत्या मुखाने सांगावी. नाना निरपराध नारी नर असुर उडवी त्याचे शिर. अर्भके चिरी चराचर पाट वाहती रक्ताचे. जुलम आणि जबरदस्ती अस्तित्वाची नाही शाश्वती. अत्याचाराची नसे गणती आम्ही झालो भयभीत. आता तूच अमुची कैवारी आलेले संकट निवारी. सकलाही देवांसी तारी आदी माये जगदंबे. ऐकुनी ती करुणकथा मनी कळवली जगन्माता. परीन दाविता आपुली व्यथा सर्व देवासी म्हणाली. आता मी अशीच जाते स्त्रीसेना तयार करते. त्या दुष्ट दैत्याशी लढते स्त्री सामर्थ्य बघा तुम्ही. देवमनी खजील झाले लपत चपत स्वर्गही गेले. देवीने महिला दल उभारिले आव्हान दिले असुराला.
महिषासुर खो खो हसला, म्हणे हा बायकी चाळा कसला, उडवून टाकीन स्त्री सैन्याला, माझे एका फुंकरीने. प्रथम त्याने काय केले, निरोपास प्रधानास पाठविले, आणि देवीस बोलाविले आपुल्या मंदिरी भेटीला. ऐकून भलता निरोप, देवीस आला भारी कोप, व्यक्त कराया संताप, प्रति निरोप दिला तिने. म्हणावे आता आपुली भेट, समरांगणी होईल थेट, असशील तू खरा धीट, तर सज्ज होई युद्धाला. प्रतिनिरोप असुरा कळला, तो चिडला तडफडला, पकडून काणाया देवीला, बेत त्याने ठरविला. दुर्मुख आणि बाष्कळ, असुर क्रूर अकराळ विक्राळ, फेंदरे नाक डोळे लाल, निघाले कामगिरीवरी. परी एकाला त्रिशूळाने, दुसऱ्याला तलवारीने ठार केले देवीने. वाळता कळी दैत्याला, दात ओट करा करा चावी, म्हणे ही कोणती कुठली देवी, तिची झणी खोड मोडावी. आदेश दिला सर्वांना, मग असिलोम त्रामाक्ष, चिक्षुराक्ष बिडालाक्ष, दैत्य सैन्य घेऊनी लक्ष लक्ष, लढाईला निघाले. पिंजारलेला कापूस असावा, वाराने तो उडवून जावा, तैसाचा उडाला धुवा, सकलही असुरसेनेचा. अखेर मस्त महिषासुर, सवे घेऊन सैन्य अपार, स्वतः निघाला स्वारीवर, गर्वाने अन डौलाने. बघून ते विराट स्त्री सैन्य, त्याने ओळखले आपले दैन्य, म्हणे नाही आता मार्ग अन्य, कपटाचरणी वाचुनी. मग त्याने कपट केले, दैत्यरूप टाकूनी दिले, सुंदर रूप घेऊनी भले, देवी समोर पातला. देवी समणे हे स्वरूप सुंदरी, तू नाजूक कोमल भारी, तुझ बघुनी मव अंतरी, दया भावना उपजली. युद्धात होतीस अपार कष्ट, हे आहे सर्व स्पष्ट, तरी आता न होता रुष्ट, शरण मजला येई तू. देवी म्हणाली दैत्याला, अरे तू फसवितोस कोणाला, तुझा कावा कळतो मला, फसणार तशी नाही मी. दुष्टानीच्या चांडाळा, तुला फारच माझा चढला, छळीशी पिसाळी जनतेला, चल संग्रामा सिद्ध हो. मग त्या अश्विन मासी शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी, तोंड लागे युद्धासी, जडली सैन्य दोन्हीही. देवी कधी वाघावरती, कधी बसे सिंहावरती, गौडावरही बसे ती, आणि लढे निकाराने. 2 हाती 2 शस्त्रे, 4 हाती 4 शस्त्रे, कधी अष्टभुजांनी असुराते, तडाखे दिले दणादणा. देवी प्रत्यक्ष रणचंडी, शत्रुसेनेची कोंडी कोडी, 18 हातांनी अतिप्रचंडी, असुरसेना मारिली. इतरही लढल्या वीरबाला, शत्रूवरती केला हल्ला, असुर म्हणत पळापळा, सैरावैरा धावती. साक्ष ठेवून रविचंद्रासी, श्रीसेना लढली असुराशी, 9 दिवस 9 रात्रीसी, नव्हती कोणा विश्रांती. 10वा दिवस महत्त्वपूर्ण, महिषासुर झाला गतप्राण. श्रीदेवी विजय होऊन जय जयकार जाहला, तिन्ही लोक निर्भय झाले. देव मग सगळे जमले, देवीची स्तुती करू लागले, जया विजया म्हणून. सुमुहूर्त तो दशमी दिनी, प्रसिद्ध विजयादशमी म्हणून, स्त्री सामर्थ्याची खूण पटली साऱ्या विश्वाला. ऐसे ही महिषासुर मर्दिनी, प्रत्यक्ष भगवती भवानी, स्मरावी मनी निषेदिनी, देवी व्रत करावे. त्या व्रताची माहिती सूत सांगे ऋषीप्रती, म्हणे प्रतिपदेच्या प्रभाती, घटस्थापना करावी. रोज पुष्पमाला बांधावी, भक्तिभावे पूजा करावी, सर्वांनी आरती ओवाळावी. 9 दिवस नेमाने 9 कुमारिका बोलावूनी, पूजाव्या हळदी कुंकू लावूनी, भिजविलेले चणे घेऊनी, सत्कार त्यांचा करावा. रात्री जागावे एकत्र, सारे करावे नवरात्र, कथाकीर्तनी सर्वत्र, देवी महिमा वर्णावा. चैत्र आषाढ अश्विन, माघ मासी पंचमी, अष्टमी नवमी चतुर्दशी, देवी पूजा करिता त्या दिवशी, कल्याण होते जन्माचे. यास्तव ते देवी पंचायतन, कोणते देव कोणते स्थान, सांगतो ऐका लक्ष देऊन, मांडणी कैसी करावी. विष्णू असावा वायव्येस, शंकर असावा ईशान्येस, गणेश अग्नेयेस, सूर्य नैऋत्येस, देवी मधोमध ठेवावी. फुले लाल शुभ्र सुगंधी घ्यावी, गजरा किंवा वेणी गुंफावी, ती देवीला अर्पावी. वस्त्र लाल वहावे, नागचाफा धोतरा, कण्हेर, हदगा आघडा बोर, तुळस बेल भरपूर, पूजा साहित्य जमवावे. अशोक चाफा झेंडू जाई, डाळिंब दुर्वा आणि रुई, विष्णुक्रांता बकुल सर्वही, प्रिय फुलप्रत्री देवीला. आता ऐका नैवेद्योपचार, जे पदार्थ देवीला प्रिय फार, तेच सांगतो साचार. ते पदार्थ अर्पावे. रविवारी नैवेद्य खिरीचा, सोमवारी फक्त दुधाचा, मंगळवारी केळ्याचा आणि लोणी बुधवारी, खडीसाखरेचा नैवेद्य गुरुवारी, हरभऱ्याची डाळ शुक्रवारी, गाईचे तूप शनिवारी अर्पण करावे देवीला. देवीची नावे अनेक असती, अंबा गौरी चामुंडा सती, कालिका दुर्गा भद्रा पार्वती, भैरवी भवानी महामाया, विष्णुमाया बालदा, आदिशक्ती मानसा देवी, सुरभी देवी भगवती, आदिमाया जगदंबा, हेमवती षष्ठी देवी, भ्रामरी, मीनाक्षी नारायणी महेश्वरी, अन्नपूर्णा अर्पणा, कन्याकुमारी, ललिता इंदिरा शाबरी,
कात्यायनी अन म्हाळसा जपरूपा स्वाहा स्वदा रामेश्वरी तपस्विनी तुळसी देवसेना वज्रेश्वरी मंगळचंडी कमला राधा जोगेश्वरी सावित्री गायत्री वसुंधरा शांतादुर्गा तूच अससी भराडी लक्ष्मी देवी संतोषी करंजेश्वरी रेणुका देवी ऐसी नाना रूपे घेसी तू शीतला सातेरी माऊली पावनाई लईराई भद्रकाली एकवीरा भावका देवी कराली शाकांबरी निशांभवी ही काही तिच्या अंशरूपाची पवित्र पावन नावे साची सर्वांच्या असती परिचयाची देवी भक्त जाणती हे चंडिके जगज्जननी भुवनेश्वरी विंध्यवासिनी हाक माझी ऐकुनी येई धावनी माते तू महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिपुरेही तिचीच असती जे जे कोणी तीच भजती ते ते जाती उद्धरुनी म्हणून करिता देवी पूजन यथाकाळी ती होईल प्रसन्न मनकामना करील पूर्ण शंका मनी नसावी सुताचे ऐकून भाषण ऋषींचे झाले समाधान आपणही देवीला शरण जाऊया आणि विनवूया हे देवी तू सर्वव्यापक संपूर्ण कैसे करावे तुझं आवाहन सर्वाधार तुझ आसन देणे कैसे शक्य असे शुद्ध स्वच्छता असता पाद्य वाचमन निर्मळ असता कसले स्नान विश्ववेष्टितेला वस्त्रप्रावरण कैसे अर्पण करावे माते तू निर्वासन कशाच करू पुष्पार्पण निर्लेप असता गंधलेपन सांग कसे करावे कुंकुम तिलक बाल रवीला बाली तुझ्या शोभे साचा मग टिळा रक्तचंदनाचा कशाचा तुझ लावावा नक्षत्राचे रत्नहार गळ्यात रुळती मनोहर याहुनी दिव्य अलंकार कुठले आणू तुझसाठी नवग्रही नऊ रत्ने 12 राशींच्या सूत्री प्रयत्ने ओविली निसर्गे तुझ कारणे शशीमणी मध्ये शोभावा मंगळसूत्राचे ते लेणे गिरिमालिकेची सुवर्ण कंकणे सौभाग्यलंकार दागिने याहुनी योग्य कोणते तू अससी नित्यतृप्ता नैवेद्य द्यावा तुझ कोणता अतिरक्तरंजित जीव असता तांबूला वाच कशाला अनंत निराकार तू निर्गुणा मग कैसी घालावी प्रदक्षिणा स्वयंज्योती तू तेजपूर्णा निरंजन दीप क्षुद्रोदो म्हणून हे सर्व व्यापिनी मानसपूजा घे मान्य करुनी माझ्या मस्तकी हात ठेवूनी शुभाशीर्वाद देई गे न जाणे मी आवाहन न जाणे ते अर्चन न कळे कैसे करावे पूजन देवी माते क्षमा करावी मी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन बुद्धिहीन आलो तुला मी शरण देवी माते क्षमा करावी अपराध मोठे रात्रंदिन कोटी कोटी घडती माझे हातून समजूनी लेकरू अजाण देवी माते क्षमा करी सकलही पापे दग्ध होवो दारिद्र्य दुःख दूर जावो सुखसंपत्ती घरी येवो पुण्य लाभो दर्शने आरोग्य रूप जय देई आयुष्य यश दे माझे आई पुत्रपौत्र धनदौलत देई पूर्ण करी मम कामना जातो मी जेथे जेथे संनिग्न असावीस तू तेथे निमित्त मी मम हस्ते तुझी कार्य करावे जन्ममृत्यूच्या नको यातना जीवन जावो दैन्याविना हीच माझी असे प्रार्थना देवी माते तव चरणी तू सर्व साक्षी सर्वज्ञ अससी सारे काही तू जाणसी मिलिंद माधव विनवी तुझसी सुखी ठेवी सर्वांना ऐसे ही देवी वरद स्तोत्र पुण्यदायक परम पवित्र सर्वांनी बसूनी एकत्र पठण श्रवण करावे मनी धरुनी एक भाव साजरा करावा नवरात्रोत्सव आणि पाहावा प्रभाव सत्यदेवी कृपेचा विवाहोच्छुक कुमारिकींनी एकाग्रचित्तेने निश्चिल बसूनी देवी गौरी मनीस्मरुनी स्तोत्र हे रोज वाचावे केल्याने ह्या स्तोत्राचे वाचन आपत्य लाभ होतो जाण मुले बुद्धिमान आयुष्यवान होतील देवी कृपेने संकटाचे होईल निवारण शत्रूचे होईल निर्दाळन सकल कामना होतील पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री देवी वरद स्तोत्र संपूर्णम।